प्राण्यांमध्ये 5 लाख रुपये कसे कमवायचे मी तुम्हाला सांगतो. असे प्रत्येक जणांचे तुम्ही यूट्यूबला बघताना व्हिडिओच्या पहिल्यांदा लिहिलेलं असतं की 25 प्राण्यात 5 लाख, 100 प्राण्यात 20 लाख. पण कधी त्यांनी सांगितलं का की काही गोष्टी ह्यातल्या खऱ्या आहेत का? तर मी तुम्हाला ह्यातलं खरं काय आहे ते मी सांगतो. 25 मिनिटातनी 5 लाख कसं करायचं तेही सांगतो आता. तर काय करायचं, 25 मिनिटातनी 5 लाख तुम्हाला कमवायचे आहेत ना, तर एकच दिवशी सगळी नेऊन विकायची तर 5 लाख रुपये दिलं. ह्याच्या पलीकडे दुसरं काय ऑप्शन नसतं. अरे बाबांनो, त्यांनी लाखाच्या गोष्टी दाखवल्या, लाखाच्या गोष्टीमध्ये आपल्या स्वप्नांची राख झाली हे कोण सांगते का? बरं ठीक आहे, 25 प्राणी करायला किती दिवस लागतात हे कधी कोणी सांगितलं का? बरं 25 प्राण्यांना जो काही दिवस लागणार आहे इथं बनवायला, त्याचा खुराक, त्याचा खर्च किंवा त्याचा चारा ह्याला कोण खर्च करणार आहे का? किंवा ह्याचं काय आहे का? तर ह्या काय गोष्टी सांगणार नाहीत. फक्त आम्हाला काय करायचं, आमचं यूट्यूब चॅनल चाललं पाहिजे ना, म्हणून आम्ही अशी काही गोष्टी सांगतो. जरी तुम्ही 25 प्राणी बाजारातनं आणले ना आणि त्यांना विकायला, बघा मी काय सांगतोय, तुम्ही म्हणाल की मी बाजारातनं आणीन आणि लगेच विकेन. तुम्ही आणलेले प्राणी विकायलासुद्धा 1.25 वर्ष लागतं. हे जरी बाजारातनं आणले तुम्ही आणि ह्यांना पिल्लं होऊन तुम्ही विकेपर्यंत ना 1.25 वर्ष लागतं. मग त्या 1.25 वर्षाचा चारा आणि खुराक आणि त्यांचा मेंटेनन्स, त्याचा खर्च काय झाला हे कोण सांगणार? तर आम्ही काय करतो, ह्या काय गोष्टी सांगतच नाही. कारण आम्हाला लाखाच्या गोष्टी दाखवल्या तर आम्हाला लाखाचे शेप बघणारे येतात ना, त्याच्यामुळं आम्ही सांगत नसतो. तर हे काय असं करताना, आता तुम्ही म्हणाल की मी बाजारातनं आणीन आणि विकेन. काही लोक सांगतात ना बाजारातनं आणले डबल पैसा झाला. अरे बाबा, बाजारातनं आणून डबल पैसा होण्याचे दिवस संपलेले आहेत. बाजारातनं जरी प्राणी आणला तुम्ही एखादा, त्यालाच बनवायला 2 ते 2.5 हजार रुपये लागतात आणि तुम्हाला मिळणारे पैसे किती असतात? 2 ते 2.5 हजार रुपयेच असतात, त्याच्यावर मिळत नाहीत. हाच प्राणी बाजारातनं आणायचा तर 7 ते 8 हजार रुपये खर्च येतो. त्याला सांभाळण्यासाठी 2.5 ते 3 हजार रुपये तुमचा खर्च होतो. ते 4 महिने सांभाळावं लागतं आणि त्याच्यानंतर बाजारात जाईल. तुमचे 4 महिन्याचं कॅल्क्युलेशन करा, चाऱ्याचं कॅल्क्युलेशन करा, खुराकाचं कॅल्क्युलेशन करा. राहतात किती? 2.5 ते 3 हजार रुपये राहतात. आणि हे कधी तेव्हा सक्सेस होतं जेव्हा हे प्राणी 2.5 आणि 3 हजारात मिळत होते ना, तेव्हा डबल पैसे व्हायचे. आम्हालाही माहिती आहे, आम्हीसुद्धा केलेलं आहे. पण आत्ताच्या परिस्थितीत तुम्ही म्हणाल तर अजिबात नाही होणार. तुम्हाला 30% फायदा होईल आणि 70% तुमचा खर्च होईल. आणि तुम्ही म्हणाल की मग हे सांगतात, जो सांगतो ना त्यालाच विचारायचं की तू एवढे प्राणी सांगितलेस ना, 100 प्राण्यांचे 200 पिलांचं गुणिले 10,000 एवढं पैसे झाले. मग ते 100 प्राणी करायला किती दिवस लागतील? तुम्ही विचार करा ना, 100 प्राणी बनवेपर्यंत किती दिवस लागतील? पण त्या 100 प्राण्यांचं चाऱ्याचं नियोजन करायचं म्हटल्यानंतर कमीत कमी 200 प्राण्यांचं चाऱ्याचं नियोजन ठेवावं लागेल तुम्हाला. कारण हे गुणाकाराच्या पटीनं वाढतं ना, मल्टिप्लाय होतं. मग तुमचं किती नियोजन आहे? ह्या गोष्टी सांगतात का? तर नाही सांगणार ना. कारण तुम्हाला तुम्ही जगा किंवा नका जगू ह्याच्याशी त्यांना काय घेणं नसतं. मी सांगितलं ना, 25 प्राणी जर 25 प्राण्यातनं 5 लाख कमवायचं ना, एकच दिवशी विकायचं, ह्याच्यावर ऑप्शन नसतं. तर आपण बारकाव्याचा अभ्यास करत नाही, बारकाव्याचा विचार करत नाही, त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी होतात. 25 प्राणी सांभाळायचे म्हणलेत ना, तर कमीत कमी 40 प्राण्यांचं खाद्याचं नियोजन, चाऱ्याचं नियोजन ठेवावं लागतं. 25 प्राणी किती दिवस ठेवणार आहे आपण? वर्षभर ना. तर 40 प्राण्यांचं चाऱ्याचं नियोजन वर्षभराचं करायचं, 40 प्राण्यांचं खुराकाचं नियोजन वर्षभर करावं लागतं. तेव्हा 25 प्राणी जगू शकतो. तुम्ही 25 प्राण्याचं नियोजन केलं ना, तर त्यातले 20च प्राणी जगणार, 5 प्राण्यांना प्रॉब्लेम होणार. कारण तेवढं नियोजन चुकतं आपलं. मग असले काही व्हिडिओ पाहताना ना, त्यांना मेसेज करा तुम्ही ह्या प्रश्नाचं की 100 प्राणी करायला किती दिवस लागतील, 100 प्राण्यांना खर्च किती होईल, 100 प्राण्यांचा चाऱ्याचा आणि खुराकाचा खर्च किती, त्यांचा मेंटेनन्स किती, औषधांचा खर्च किती होतो ते मला एकदा लिहून पाठव. किंवा त्याच्यावरती एकदा व्हिडिओ कर. एक तर जमिनीवरती शेड करायला लावतात, त्याच्यामध्ये नको ते कॅल्शियम लावायला लागतात आणि त्याच्यानंतर अजून वरनं सांगतात की एवढं प्राणी सांभाळलं तर एवढं पैसा होईल. अरे कसा होईल ते तर सांगा ना तुम्ही. माझ्यासारखं तर करेल, पण ह्या लाखाच्या गोष्टीमध्ये तुमच्या स्वप्नांची राख होते हे नंतर लक्षात येतं तुमच्या. आज माझ्याकडे पण आहेत. आणि मुळात म्हणजे त्याच्यामध्ये एक पहिली गोष्ट कॉमन असते की त्या क्षेत्रातला माझा अनुभव किती आहे. मला जर एखाद्यानं सांगितलं 25 मिनिटात 5 लाख रुपये आहेत, मी धाप करून उडी मारणार ना. 5 लाख दिसते ते ना, पण माझा ह्या क्षेत्रातला अनुभव आहे किती, त्या माणसाचा अनुभव किती आहे, असं कुणाकडे झालं आहे का, असं कुणी केलं आहे का, तर त्याला खर्च किती आला, ह्याची माहिती कोण काढतं का? कोण काढणार नाही. बरं ह्याचा नंबर कोण देणार आहेत का? कुणी केलं आहे असं त्याचा नंबर दे.
देणारच नाहीत. कारण त्यांना माहिती असतं का देत नाहीत किंवा काय नाही. माझ्याकडे कुणी मागू द्या कुणाचा नंबर, मी डायरेक्ट देतो, मला काय घेणं देणं नसतं. पण ह्या ज्या गोष्टी असतात तुम्ही बारकाव्यानं विचार करा. ह्याच्यातून खूप सारी लोकं फसलेली आहेत. लोकांना बाहेर येऊन सांगायला त्रास काय आहे, तर एक तर ती फसलेली असतात. तेवढ्या पंचक्रोशीमध्ये त्यांच्या नावाची चर्चा असते की ह्यानं असं केलं तो लॉस आहे, त्याच्यामुळे ती सांगत नाहीत. आणि आपण असल्या काही गोष्टी उलटपटांग सांगायच्या आणि परत काही जी बाकी बाहेर आहेत त्यांना त्याच्यामध्ये घालायचं, तर त्याच्यामुळं असं होतं. तर तसं काय होत नाही. सर्वात महत्त्वाचं पहिल्यांदा म्हणजे तुमच्या मेहनतीवरती तुम्ही भरोसा ठेवा. 1 पासून सुरुवात करा. काही लोकांनी मला व्हिडिओ पाठवलेत, 1 पासून सुरुवात केलेली 25 प्राणी आहेत, 1 पासून सुरुवात करून 35 प्राणी आहेत. काल मी तुम्हाला दाखवलं होतं परभणीचे 150 उस्मानाबादी आहेत. दाखवावं ना बिटलवाल्यानं, 150 बिटल आहेत माझ्याकडे, दाखवूच शकत नाही. तो फक्त काय करतो, सोन्याची कोंबडी म्हणून देऊ शकतो, ह्याच्या पलीकडे नाही. तर मी पण सुद्धा हे नारी सुवर्ण म्हणून विकलंच असतं की, पण नाही, मला माहिती आहे हे तुम्हाला विकताच येणार नाही, भविष्यात मला पण विकता येणार नाही. त्याच्यापेक्षा कटिंग मार्केट सर्वात भारी आहे. ब्रीड म्हणून ज्या दिवशी तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये खूळ घालणार ना, त्या दिवशी समजायचं तुमच्या लंकेला आग लागलेली आहे. आजपर्यंत ह्यांनी ब्रीड म्हणूनच आपल्याला खरं हे सांगितलं. पण काही मेंढपाळ बांधवांकडे जावा, ब्रीड म्हणून कधीच कटलं देत नाहीत. माडग्याळ सोडलं तर ब्रीड म्हणून दुसरं काय देत नाहीत. ती किलोच्या प्रमाणच देतात. त्यांच्यापेक्षा आपण हुशार आहे का, किंवा त्यांच्यापेक्षा आपला अभ्यास आहे का? तर आपल्याकडे पुस्तकी ज्ञान आहे, त्यांच्याकडे प्रॅक्टिकल ज्ञान आहे. आपण त्याच्याकडनं शिकलं पाहिजे. तर असं काय होत नसतं. सुरुवात थोड्यातनं करा, पैसे येतात मेंढीपालनात, हे मी स्वतः सांगू शकतो. तुमची जेवढी मेहनत असेल, तुमचा जेवढा ह्याच्यावरती फोकस असेल, तेवढे 100% पैसे येणार आहेत. पण लाखाच्या आणि कोटीच्या गोष्टी करणाऱ्याकडे जाऊच नका. त्याच्यापेक्षा एखादा फेल झाला आहे, त्या लाखाच्या कोटीच्या गोष्टी करणाऱ्याला सांगा, तू कुणाला प्राणी दिलेस, मला त्यांच्याकडे जायचं आहे व्हिजिटला, आणि त्यातले किती जिवंत आहेत, किती जणांचं बंद केलं आहे ते पाहून नंतर विचार करा की ते लाखाच्या गोष्टी सांगणाऱ्याचं खरं आहे का. आता काल मला एका शेतकऱ्यांनी फोन केला होता सांगलीतनं. त्यांनी मला सांगितलं की असं आहे मला बोलायचं आहे. मी काय केलं, डायरेक्ट कॉन्फरन्सवर दुसऱ्या शेतकऱ्याला घेतला की बाबा तुमच्याकडं मी सांगितलेला फॉर्म्युलाचा काय परिणाम झाला, तुम्ही त्या समोरच्या शेतकऱ्याला सांगा, आणि त्या शेतकऱ्याला पण नंबर पाठवणार आहे. तर असं होतं की तुम्ही ज्याला केलं आहे किंवा ज्यानं तुमच्या मार्गदर्शनाखाली केलं आहे किंवा सक्सेस झालं आहे फॉर्म्युला, त्याचा नंबर द्या, तो सांगेल की समोरच्या शेतकऱ्याला. मग ह्यांनी कुणी सांगावं ना की मी असं केलं होतं ना, अमक्या तमक्यानं एवढ्याला प्राणी आणलेत आणि एवढ्या विकलेत, डबल पैसे झालेत. फक्त बोलायला काय जात नाही हो, पण इथं करताना जे काय आहे ना ते सर्वांच्या अंगाशी येतं ना. तुम्ही लोक आमच्यासारख्यांना जर लाखाची स्वप्न तिथं दिसत असतील, पण आम्ही त्या लाखाच्या स्वप्नांच्या मागे जाताना आमच्या आयुष्याची रांगोळी झाली इकडं, ते कधी कुणी बघितलं नाही. बरं, ज्यांच्या झाल्या आयुष्याची रांगोळी ते कधी सांगू शकत नाहीत का, तर आम्ही फेल झालो ना. मी कसं सांगतो, बॉयलर पोल्ट्रीमध्ये मी फेल झालो. 2 महिने सांभाळलं तर 4 रुपये किलोनं रेट मिळतो, आणि तेच कापणारा 1 मिनटामध्ये कापतो तर 50 रुपये मिळतात. किलो मागे त्याला 50 मिळतात, आणि तुम्ही 2 महिने सांभाळलं तर 4 रुपये मिळतात. आता बॉयलर पोल्ट्री जी काय पोल्ट्री आहे ते मोठे सांगतात ना, माझा एवढ्याचा चेक निघाला, माझा तेवढ्याचा निघाला. कॅल्क्युलेशन करून दाखवा ना कितीचा चेक निघाला, लोकांना पण खरी परिस्थिती कळेल. सर्वात पैसा आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण ज्या पद्धतीनं लोक सांगतात त्या पद्धतीनं नसतो. आता मी जर हे सांगितलं असतं 3 महिन्याचं पिल्लं 25,000ला आहे, घेतलं असतं ना नारी सुवर्ण म्हणून काय लोकांनी, तर नारी सुवर्ण म्हणून विकताना पण भविष्यात त्या लोकांना विकताच येणार नाही. ती 10 जणांना सांगणार आहेत, हे बाजारात जात नाही. आणि बाजारात बघायला गेलं तर अशा पिल्लांची किंमत 7 आणि 8 हजार आहे. मग ह्या पिल्लांचीच काय एवढं आहे का? मग अशा काही गोष्टी होत्यात. मग त्याच्यापेक्षा आपलं कटिंग मार्केट जिवंत आहे ना, ते बघा आणि त्याच्याप्रमाणे चाला ना. कटिंग मार्केटला काय रेटने जाणार आहे, किंवा हे मी काय सांभाळू शकतो, किंवा हे विकूच शकतो का, अशा गोष्टींचा अभ्यास केला तरच मेंढीपालनात सक्सेस होणार आहे. नाहीतर तुम्ही माझ्यासारख्याच्या काही गोष्टी पाहाल आणि करायला जाल तर 100% लॉसला आहे. आणि मुळात म्हणजे मेंढीपालन जर जमिनीवरती असेल तर त्यानं करूनच दाखवावं की एवढं बाजारातनं आणलेल्याचे डबल पैसे करून दाखवावं मला. म्हणून ते मी चॅलेंज स्वीकारायला तयार आहे. कारण मी खाली करून पाहिले, रानात सोडून पाहिले, आता इथं वर करून पाहतोय. तर त्याचा खूप सारा फरक हळूहळू समजायला लागला. तर ह्या काही गोष्टी असतात सांगायला चांगल्या असतात, पण जेव्हा एखादा व्यक्ती वैयक्तिक करतो समोर, तेव्हा मात्र हे अवघड होतं. कारण सांगणाऱ्याला काय होत नाही, त्याचं चॅनल असतं, त्याच्यामुळे त्याला फरक पडत नाही. पण माझ्यासारखा जेव्हा नवीन असतो किंवा माझ्यासारखा बिना अनुभवी असतो, ह्याच्यामध्ये पडल्यानंतर मला समजतं की ते
लाखाची स्वप्न दाखवली पण माझ्या आयुष्याची इकडे राग झाली, तर हे नंतर कळतं. म्हणून तुम्ही विचार करूनच चालायचं. नाही तर तुम्ही पण आला माझ्याकडे बघूनच आला, ह्यानं सांगितलं 25 मिनिटांनी 5 लाख कमवायचे इथं, तर तसं काय नसतं. तुमच्या मेहनतीवरती भरोसा ठेवा आणि तुम्ही ह्यातला अनुभव घ्या. हळूहळू का होईना स्टेप बाय स्टेप चालत जाऊ. आजपर्यंत मी सांगतो ना, मला जो माहिती आहे मेंढपाळ बांधवांची कमी लोकांचे काही लोकांनी बंद केलं का, तर फिरस्तीला त्रास होतो म्हणून केलेलं आहे. पण ब्रीड म्हणून त्यांनी कधीच सांभाळलं नाही. आणि ब्रीड करणारे आजपर्यंत सक्सेस 10 वर्षाच्या पुढे झाले पण नाहीत. आणि त्यांनी कोणाकोणाला दिलं आहे त्याचं तुम्ही नंबर मागा, ते देत पण नाहीत. मग एवढं जर गुपित असेल तर त्याच्यावरनं तुम्ही समजायला पाहिजे की काय नक्की आणि काय नाही. तर असं असतं मेंढीपालन. तुम्ही फक्त तुमच्या मेहनतीवरती आणि भरवशावरती करा, 100% सक्सेस होतो.